आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात विरोधकांचा पहिला मुद्दा होता तो ईव्हीएमचा। ईव्हीएमला विरोध करत काँग्रेस नेत्याने आंदोलन केलं। ईव्हीएम विरोधात काँग्रेस आक्रमक होत असताना काँग्रेसच्या साथीदारांनी मात्र साथ सोडली आहे। नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेसचे कान टोचले। ईव्हीएमचा झालाय घोळ, महायुती सरकारचा लागत नाही मेळ अशा घोषणा देत काँग्रेसनं नागपूर अधिवेशनाची सुरुवात केली। हातात ईव्हीएम घेऊन काँग्रेस आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचं खापर कांग्रेस नेते ईवीएम वर फोड़तायत। ये चुनाव जो हुआ है वो जनता का जनाधार नहीं है, ये ईवीएम के वजह से पूरे दुनिया ने ईवीएम को नकारा है। तो ये क्यों करते हैं कि ईवीएम के भरोसा पूरे दुनिया, और ये जो इनको मिल रहा है ये लोकशाही खत्म करने का इनका इरादा है। हम यही चाहते हैं कि आने वाले चुनाव जो बैलेट पेपर से हो ईवीएम को हटाया जाए और ईमानदारी सरकार की दिखती है वो दिखाए कि तुमको जनता का मैंडेट मिला है, तो ये बताओ लक्षवेधी नाही। या अधिवेशन फक्त आणि फक्त त्यांना इकडे सत्तेचा जो माज आलाय तो दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। काय अधिवेशन तुम्ही तरी सांगा, काय अधिवेशन मंत्रिमंडळ खातेवाटप झालेले सभागृह कामकाज सुरू झालं। हेच आश्चर्य वाटतं, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही असं घडलं नव्हतं जे घडलेलं आहे। इतकी वर्ष आम्ही बघितलं अशा पद्धतीने अधिवेशन होत नाही। नागपूरच्या अधिवेशनाला महत्त्व आहे। मात्र आता ईव्हीएमच्या लढाईत काँग्रेस एकटी पडलेली दिसते, कारण तुमचं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुचवलंय। लोकसभा निवडणुकीदरम्यान याच ईव्हीएमद्वारे तुमचे 100हून अधिक सदस्य संसदेत जातात, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय झाला म्हणून जल्लोष करता। काही महिन्यानंतर निवडणुकांचे निकाल वेगळे लागले म्हणून आम्हाला ईव्हीएम पसंत नाही, हे चुकीचं आहे। निवडणुकीत विजय झाला तर निकाल स्वीकारायचा आणि पराभव झाला तर मात्र यंत्राला दोष द्यायचं असं चालणार नाही। जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत असं ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसला सुनावलंय। तर टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही ईव्हीएम बद्दलच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय। जे ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडे जर काही असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं। हे आरोप योग्य आहेत असं आपल्याला वाटत नाही। जर कुणाला अजूनही वाटत असेल की ईव्हीएम हॅक होऊ शकतात तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटावं। निरर्थक विधानं करून काहीही होणार नाही। याआधी शरद पवारांनीही ईव्हीएम विरोधात कोर्टात धाव घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। ईव्हीएमचा अर्थ थोडा वेगळा लावत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र। आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू। ईव्हीएमच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसतंय। काँग्रेस ईव्हीएमवर आरोप करतेय तर काँग्रेसला ठाकरे गटाचीही साथ आहे। मात्र पवारांची राष्ट्रवादी, नॅशनल कॉन्फरन्स आणि तृणमूल काँग्रेस हे मात्र भूमिका वेगळी घेत आहेत। आता ईव्हीएम विरोधात प्रत्यक्ष न्यायालयीन आणि संसदीय लढाई लढायची की ईव्हीएमचं नुसतं राजकारण करायचं हे काँग्रेसला ठरवावं लागणार आहे। मात्र या लढ्यात काँग्रेसच्या मित्रांनी साथ सोडली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।